नमस्कार. आत्ताचा जो विषय आहे तो खूपच वेगळा आणि विचित्र विषय आहे. आजचा जो विषय आहे रक्षा विसर्जन. रक्षा विसर्जन म्हणजे तुमच्याकडे काही ठिकाणी माती लोटणे किंवा माती सवरणे असं म्हणत असतील. आमच्या भागात माती लोटणे असं त्याला म्हणतात. आणि त्या माती लोटण्याच्या कार्यक्रमावर मला एक 2-3 गोष्टी ऑब्झर्व झाल्या ते मी तुम्हाला सांगतो. आताच आमच्या गावात एक दुर्दैवानं एक लहान म्हणजे तरुण मुलगा वारला आणि त्या गोष्टी मला लक्षात आलं की एखादा मनुष्य वारल्यानंतर किंवा म्हातारा व्यक्ती वारल्यानंतर जेवढं लोकांना वाईट वाटत नाही त्याच्यापेक्षा भरपूर जास्त वाईट एखादा तरुण मुलगा किंवा तरुण करता माणूस वारल्यानंतर वाटतं. त्याच्या कुटुंबाची थोडी त्या काळापुरता का होईना सर्वांना काळजी वाटते. आणि ह्याच्या आधारावर एक 2 गोष्टी आहेत त्या. आता पहिला तर एक तुम्ही एक लहानपणी म्हणजे मी लहानपण असताना एक प्राध्यापक आप्पासाहेब खोतांचं एक व्याख्यान असायचं. त्या व्याख्यानात एक त्यांचा एक डायलॉग होता बघा, दुःख ज्याचं त्याला सारा मायेचा बाजार. म्हणजे ह्या अर्थानं म्हणजे दुःख फक्त त्या कुटुंबालाच फक्त होते जास्तीत जास्त, बाकी सगळी फक्त मला दुःख झालं हे दाखवायला आलेली असते. ती ग्रामीण भागात याची संख्या कमी आहे. म्हणजे दुःख सगळ्यांना समान झालं असं नाही, पण एकमेकाशी रिलेशन असल्यामुळं थोडंसं आसपासच्या सराउंडिंग असणाऱ्या मित्रमंडळींना, गावकऱ्यांना, छोट्या छोट्या खेड्यातल्या गावकऱ्यांना बऱ्यापैकी दुःख होते. आणि ते थोडंसं, पण ते जास्त काळ नसते, त्यांचा एक थोडा काळ असतो. आणि ते थोडा काळ निघून गेल्यानंतर फक्त त्याच्या कुटुंबापुरतं आणि मित्रमंडळींपुरतं ते दुःख त्यांच्यासाठी आयुष्यभर ते असं लागू राहते. पण ह्यात एक 2 गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. एक म्हणजे मातीचं जेवण आणि मातीच्या कार्यक्रमाला असणारं तिथलं वातावरण. एक चाहता वर्ग कधी तोंडानं वर्ण म्हटलं असेल की मातीचं जेवण आवडणारा काही असा चाहता वर्ग आहे. चाहता म्हणणार नाही, पण ते जेवण खूप आवडीनं इंटरेस्टिंग असते असं बऱ्याच लोकांना वाटतं. कारण की ग्रामीण भागात सगळ्या घरातून आलेल्या भाकरी, सगळ्यांच्या आलेल्या भाज्या म्हणजे सुक्या भाज्या त्या सगळ्या एकत्र केल्या जाते. आणि त्या मातीच्या जेवणाला एकत्र करून ज्या जेवण वाढलं जाते त्याची चव 5 स्टार नाही, मिशेलिन स्टार जरी असल्या हॉटेलमध्ये सुद्धा ती चव मिळणार नाही ह्याची खात्री 100% मी तुम्हाला देऊ शकतो. ते जेवण उत्कृष्ट, त्याच्या चवीचा नादच करायला नाही. आणि कोणतंही अजिनोमोटो टेस्टिंग पावडर न वापरता जी त्याला चव येत्या. हॉटेल्समध्ये आता प्रमाण वाढलं अजिनोमोटो वापरायचं, पण त्याला अजिनोमोटो वापरून ही चव येत नाही. त्याच्यापेक्षा जास्त चव त्या मातीच्या जेवणाला असते. आणि असं बरेच तुमच्या सर्कलमध्ये कोणतर मातीचं जेवण आवडणाऱ्या व्यक्ती असतील त्यांना हे दाखवा. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे माती ज्यावेळी आपण लोटायला जातोय, जेव्हा मातीला जातोय त्यावेळी जे लोक तुम्ही बघितलं असतील फक्त त्यांचं जे फ्रेंड सर्कल किंवा कुटुंब किंवा पाहुणेपै त्यांना ज्यांना अतिप्रमाणात दुःख झालं ते फक्त तिथं जवळ असतात. आणि ही क्रिया 1 तासभर चालू असताना त्याच्या आसपास सगळी लोक सगळी विखुरलेली असतात, बसलेली असतात. आणि मी एक ऑब्झर्व केलं की एखाद्याचं फ्रेंड सर्कल किंवा एखाद्या विचाराचं सर्कल जर तुम्हाला कुठं बघायचं असेल तर मला इतर वेळी तुम्हाला तो माणूस कसा आहे, काय आहे किंवा कोणा संघ असतो कळणार नाही. पण तुम्ही मातीला गेला असाल तर तो माणूस कुठल्या गँगमध्ये जाऊन बसतो, ज्या गँगमध्ये जाऊन बसतो त्याच्यावरून तुम्ही ते ओळखू शकता की त्याचं फ्रेंड सर्कल काय आहे किंवा त्याच्या विचारांचं सर्कल काय आहे. म्हणजे बऱ्यापैकी माणसं इतर वेळी ग्रामीण भागात सर्रास घरटी माणूस येते. आमचं गाव छोटं आहे त्यामुळं गावातला सरासरी प्रत्येक माणूस हा मातीलाच येतोय. पण तो शेजारी एकमेकाच्या शेजारी असणारा कधी एकत्र बसत नाही. तो त्याच्या मित्राच्या लेवलनं जाऊन बसतोय. किंवा रोज एकत्र काम करणारे मालक आणि कामगार, मालक एका त्याच्या मालकाच्या लेवलच्या त्याच्या गँगमध्ये जाऊन बसतोय. हे कामगार आहेत ते त्याच्या म्हणजे आर्थिक स्थितीचा इथं विषय नाही, पण त्याच्या लेवलच्या लोकांमध्ये जाऊन बसतोय. किंवा रोज गाडीवरून एकत्र कामाला जाणारी पोरंसुद्धा किंवा व्यक्तीसुद्धा ह्या सर्कलमध्ये एक जण जाऊन बसतो, गँगमध्ये जाऊन बसतो, त्या गँगमध्ये जाऊन बसते. आणि तिथं आर्थिक, सामाजिक, राजकीय, कौटुंबिक सगळ्या गोष्टींवर चर्चा चालू असते. पुढे तो विधी चालू असतोय, पण तुलनेनं त्या विधीकडं त्यांचं लक्ष कमी असतं. कारण की तेवढं दुःख त्यांना 100% झालेलं असते, पण तेवढं दुःख झालेलं नसते. त्यामुळे ह्यांची चर्चा चालू असते. थोडंसं हसत चेष्टा मस्करी थोडी होते, पण ह्याचं प्रमाण खूप नगण्य आहे. आणि तुम्ही जर बघितलं असतील की एकमेकाचं राजकीय विरोधक असणारं नेतं जर इलेक्शन नसलं तरी एकाच ठिकाणी मातीला कुठंतरी उभा राहिलेलं असतात किंवा बसलेलं असतात. एकमेकाशी म्हणजे की शाळेतले मित्र कधीच समोरून गेला तरी न बोलणारे, म्हणजे वेळेतनं गडबडीत जाणारी माणसं बरोबर क्लासमेट गँग असली तर ते मातीला तिथं जाऊन आपल्या गँगमध्ये बसतात. म्हणजे एक सामाजिक परंपरा म्हणजे एक रूढी परंपरा की एकत्र येण्याची आणि त्या कुटुंबाला दुःखातनं सावरण्याची, ह्याच्यावर आधारित
प्रत्येक ते आपल्या क्रिया ज्या केल्या जातात त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे. म्हणजे त्यांचं सामाजिक त्याचा फायदा म्हणजे ह्या अंत्यविधी किंवा त्यांची माती सावरणे किंवा दशक्रियाविधी आणि कार्य ह्या क्रियांमध्ये सामाजिक कारणे आणि आपली ह्याची कारणे शास्त्रीय कारणे शास्त्रीय म्हणण्यापेक्षा एक परंपरागत काय कारणे असतील त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण मातीची ही गोष्ट तुम्हाला थोडीशी वेगळी विचित्र वाटली असेल, काही चुकलं असेल तर सॉरी. पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर कार्यक्रम मातीसारखं अटेंड केलं तर तुमची ती गँग फिक्स होत्या. तुम्ही ठराविक लोकांच्या गँगमध्येच ते लोक तुम्ही असू दे किंवा इतर लोक असू दे आपापल्या ठराविक फिक्स गँगमध्ये बसतात. त्यांचं विचार विनिमय म्हणजे ज्यांशी जुळतात त्यांच्यात बसतात. कधीही एकमेकाचा विचार न पटणारे किंवा वाद असणारी माणसं तिथं तुम्हाला भेटलेली दिसत नाही. ती